नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कर्क, धनु आणि कन्या राशीसाठी। तर 1 मे पासून खूप मोठा बदल होणार आहे, तो म्हणजे गुरु पालट होणार आहे। तर गुरु जे आहेत हे वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत, तसेच कर्क राशीला 11वा गुरु लागू पडणार आहे। तर याचा परिणाम काय होणार आहे ते आपण बघणार आहोत। तसेच 1 मे 2024 रोजी दुपारी 2:25 जे गुरु आहेत हे गोचर करणार आहेत वृषभ राशीमध्ये। तर याचा परिणाम खूप शुभ मानला गेलेला आहे। सगळ्यात आधी आपण सगळ्यात जी मेन रास आहे कर्क रास त्यासाठी बघूया। तसेच कर्क राशीसाठी हा 11वा गुरु असणार आहे। तसेच जे इच्छापूर्तीचे जे घर आहे त्यामध्ये गुरु विराजमान होणार आहेत, त्यामुळे तुमच्या मनातल्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होणार आहेत। तसेच त्यांची जी दृष्टी आहे ही तृतीय स्थानावर, पंचम स्थानावर व सप्तम स्थानावर असणार आहे। तर याचा परिणाम काय होणार आहे ते बघूया। तसेच आता जर म्हणायला गेलं तर असं समजा की आतापर्यंत जे काही तुम्ही कष्ट केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे। स्वतः गुरु महाराज ते फळ तुम्हाला देणार आहेत। जे काही तुमचे अडकलेले कामे आहेत किंवा तुम्ही जे कष्ट करत आहात त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल। तसेच अर्थात आर्थिक प्रॉब्लेम आहेत किंवा धनासंबंधित प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होणार आहेत। तसेच कर्क आणि कन्या धनु राशीसाठी श्री प्राप्ती ही नक्कीच बघण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पैशा संबंधित काळजी करणं हे सोडून देणं गरजेचं आहे। हे जे 1 वर्ष आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा परीक्षा देण्याची तयारी करत आहेत, इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा कुठे जॉबसाठी ट्राय करायचं आहे, त्यांच्यासाठी देखील 1 मे पासून खूप शुभ परिणाम बघायला भेटणार आहेत। कारण की त्यांची जी दृष्टी आहे ही पंचम स्थानावर आहे। पंचम स्थान जे आहे हे विद्याचं असतं, संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश भेटणार आहे। तसेच संतान प्राप्ती, मुलं होत नाही आहेत किंवा मुलांसंबंधित काही प्रॉब्लेम आहेत, अर्थात हे 1 वर्ष अतिशय तुमच्यासाठी शुभ मानलं गेलेलं आहे। ज्यांना मुलं होत नाही आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात शुभ कालावधी आहे। तसेच संतान संबंधित काही जर प्रॉब्लेम असेल तर त्यांचं देखील निवारण होणार आहे। संतानाची तुमच्या मुलांची तब्येत खराब राहत आहे किंवा मुलासंबंधित काही अडचणी आहेत त्यांचं देखील निवारण नक्कीच होणार आहे। तसेच भावंडा संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांचं देखील निवारण होणार आहे। तसेच भावाभावामध्ये जे वाद आहेत किंवा भावासंबंधित प्रॉपर्टी संबंधित काही कामे आहेत किंवा भावामध्ये काही जमत नाही आहेत ते देखील निवारण नक्कीच होणार आहे। तसेच सप्तम स्थान आहे हे जीवनसाथीचं मानलं गेलेलं आहे किंवा लग्नासंबंधित काही प्रॉब्लेम आहेत, ज्यांना लग्न करायचं आहे हा शुभ काल तुमच्यासाठी नक्कीच आहे। तसेच ज्यांना लग्नामध्ये अडथळा निर्माण होत आहे हे 1 वर्ष जे आहे हे अतिशय शुभ मानले गेलेलं आहे तुमच्यासाठी। नक्कीच तुम्हाला तुमचा चांगला जीवनसाथी 1 वर्षामध्ये नक्कीच भेटेल। तसेच डिवोर्ससाठी ट्राय करत आहे किंवा जीवनसाथी संबंधित काही प्रॉब्लेम आहेत त्यांचं देखील तुम्हाला निवारण भेटणार आहे। गुरु महाराज जे आहेत हे तुम्हाला सगळीकडून शुभ फल प्रदान करणार आहेत। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर श्री प्राप्ती आलेली आहे। तर जी काही श्री प्राप्ती म्हणायला गेलं तर धनप्राप्ती म्हणायला गेला की पैसा, तर अर्थात पैशा संबंधित ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत। हे 1 वर्ष जे पुढच्या 25 मे पर्यंत गुरु महाराज वृषभ राशीमध्ये असणार आहेत व तुमच्या 11व्या घरामध्ये असणार आहेत, त्यामुळे जिकडून बघा तिकडून तुम्हाला शुभ परिणामच भेटणार आहेत। तर ह्या 1 वर्ष गमवू नका। जे काही तुम्ही कष्ट केलेले आहे याचं तुम्हाला फळ भेटणार आहे। अजून थोडंसं कष्ट करून बघा, तुम्हाला शुभ परिणाम नक्कीच बघायला भेटणार आहे। तसेच कन्या रास, तर कन्या राशीसाठी देखील श्री प्राप्ती ही अगणित प्रमाणामध्ये सांगितली गेलेली आहे। मान सन्मान प्रतिष्ठा यासारख्या गोष्टी तुम्हाला नक्कीच लागू पडणार आहेत। तसेच बहीण भावासंबंधित ज्या गोष्टी आहेत त्याचं देखील निवारण होणार आहे। तसेच जर प्रभावी म्हणायला गेलं तर व्यवसाय व नोकरी, जर तुम्ही ट्राय करत आहात व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यामध्ये देखील तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात। तसेच सांगायला गेलं तर अर्थात तुम्हाला कोणत्या गोष्टीकडून पैसा हवा आहे, कर्ज दिलेला आहे ते देखील तुम्हाला चांगलंच वापस भेटणार आहे। जे काही तुमच्या समस्या आहेत या 1 वर्षामध्ये त्यातून तुम्हाला नक्कीच मुक्तता भेटणार आहे। जर या 3 राशीसाठी म्हणायला गेले तर अतिशय शुभ परिणाम बघायला भेटण्यात आलेले आहेत। तसेच धनु राशीसाठी देखील सारखंच आहे। मान सन्मान प्रतिष्ठा यासारख्या गोष्टी तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहेत। श्री प्राप्ती देखील अगणित प्रमाणामध्ये बघायला भेटणार आहे। थोडीशी तब्येत संबंधित काळजी जाणवू शकते, पण काळजी करू नका, काही कालांतरानुसार ती ठीक नक्कीच होणार आहे। तसेच मान सन्मान प्रतिष्ठा देखील तुम्हाला भेटणार आहे। धनासंबंधित देखील प्रॉब्लेमचं निवारण होणार आहे। तसेच जर व्यवसाय जर करायचा असेल तर अर्थात हा सगळ्यात शुभ कालावधी आहे तुमच्यासाठी। जो काही तुम्ही व्यवसाय सुरू कराल त्यातून तुम्हाला चांगलाच लाभ भेटणार आहे। तसेच लग्नासंबंधित ज्या गोष्टी आहेत यांचं देखील निवारण नक्कीच होणार आहे। जर लग्न करायचं असेल किंवा लग्नाला स्थळ येत नसेल तर या 1 वर्षामध्ये त्यातून निवारण नक्कीच होईल। तसेच गुरु महाराज यांची सगळीकडून तुमच्यावर कृपाच होणार आहे। तर या 3 राशीसाठी सगळ्यात शुभ कालावधी सुरू आहे 1 मे पासून। तर नक्की याचा लाभ घ्या। व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या